हॅलो फ्रेंड्स, रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकदम ऑथेंटिक व गुजराती पद्धतीने ढेबरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 1 इंच अद्रकचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे आता आपण बारीक वाटून घेणार आहोत। त्यानंतर इथे 2 कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। ढेबरा हा बाजरीच्या पिठापासूनच बनवला जातो। अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ आपण बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत। अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, तो आपण हातावर क्रश करून टाकणार आहोत, म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर येतो। अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा आपल्याला काळी मिरी पूड टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं तेही आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे, पाव चमचा हिंग, यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। ढेबरा हा तुपामध्येच बनवला जातो। त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा कप बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। 2 कप मेथी टाकून घ्यायची आहे। ही मेथी मी आधी स्वच्छ धुवून सुकवून बारीक कापून घेतली आहे। मेथी टाकून झाल्यानंतर हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे गुळाचं पाणी टाकून घेणार आहोत। गुळाचं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं दही ॲड करून याचा डो फॉर्म करून घ्यायचा आहे। थोडं थोडं दही टाकून आपण याचा डो फॉर्म करून घेणार आहोत। ढेबराचा डो तयार करण्यासाठी इथे आपल्याला फक्त दह्याचाच वापर करायचा आहे, पाणी टाकायचं नाहीये। जोपर्यंत आपला ढेबरा रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। ते बघू शकतात इथे आपला डो फॉर्म झालेला आहे। हा आता आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत। 10 मिनिटं झाल्यानंतर ह्या डो मधून आपल्याला ज्या साइजचा ढेबरा बनवायचा आहे त्या साइजचे गोळे तयार करून घेणार आहोत। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ज्या साइजचा आपल्याला ढेबरा बनवायचा आहे त्या साइजचे आपल्याला गोळे तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता तिथे आपले गोळे तयार करून झालेले आहेत। ह्या प्रमाणामध्ये साधारण आपले 8 ते 9 ढेबरा तयार होतात। चला आता आपण ढेबरा लाटून घेणार आहोत। त्यासाठी एक गोळा आपण पिठामध्ये आधी बुडवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे। जाडसर असाच आपल्याला हा ढेबरा लाटायचा आहे। बाजरीचं पीठ असल्यामुळे काठ चिरतात, पण आपण एका प्लेटच्या साहाय्याने एकसारखा असा ढेबरा काढून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आहे। काठ व्यवस्थित असे करायचे आहेत। तुम्ही बघू शकतात इथे आपला एक ढेबरा लाटून तयार झालेला आहे। याचप्रमाणे आपण बाकीचे सगळे ढेबरा लाटून घेणार आहोत। एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे तोही आपण एकत्र करून नंतर त्यातूनही ढेबरा लाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात इथे आपले सगळे ढेबरा लाटून रेडी झालेले आहेत। एवढा जाड आपल्याला हा ढेबरा ठेवायचा आहे। चला आता आपण हे ढेबरा भाजून घेणार आहोत। तव्यावर थोडंसं आधी तूप टाकायचं आहे। त्यानंतर हा ढेबरा ठेवून आपण छान असा दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तूप लावून भाजून घेणार आहोत। इथे तुम्हाला तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तर करू शकतात, पण ढेबरा जो आहे हा तुपामध्येच छान फ्लेवर देतो, तर शक्यतो तुपाचाच वापर करा। दोन्ही साईडनी छान असा प्रेस करून आपण हा ढेबरा भाजून घेणार आहोत।
तुपामुळे खूप छान असा फ्लेवर येतो। हे ढेबरा तुम्ही चहासोबत, चटणीसोबत, सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतही एन्जॉय करू शकतात, दह्यासोबतही खाऊ शकतात। तुम्हाला जर ट्रॅव्हलिंगमध्ये हे ढेबरा न्यायचे असतील तर हेच साधारण 7 ते 8 दिवस एकदम व्यवस्थित असे टिकतात। ॲज अ ट्रॅव्हलिंग स्नॅक्स म्हणून पण हा एक उत्तम पर्याय आहे। हे बघू शकतात इथे आपला एक ढेबरा रेडी झालेला आहे। तो आता आपण काढून घेणार आहोत आणि बाकी सर्व जे ढेबरा आहेत ते ह्याच पद्धतीने भाजून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम हेल्दी, पौष्टिक व अगदी टेस्टी आणि कमी साहित्यात बनणारं असं हे आपलं स्नॅक्स रेडी होतं। हे ढेबरा तुम्ही गरमागरमही एन्जॉय करू शकतात किंवा थंड झाल्यानंतर खाल्ले तरीही ते तितकेच चविष्ट लागतात। ते बघू शकतात इथे आपले सगळे ढेबरा भाजून तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।